सुरुवातीला असं वाटत होतं की राज ठाकरेंनी मिसफायर का केली, मग सदा सरवणकर यांचा या सगळ्या राजकीय समीकरणांमध्ये बळी जाणार का, त्या भागामध्ये सदा सरवणकर यांची एक वैयक्तिक वोट बँक आहे. शेवटी भाजपा कोणाच्या मागे उभी राहते, अमित ठाकरेंना भाजपा छुपी मदत करते की खुली मदत करते, तर मुस्लिम वोट बँक ही राज ठाकरे यांच्या मागे उभी राहील की नाही याबाबत माझ्या मनात प्रश्नचिन्ह आहे. पण आदित्य ठाकरेंनी गेल्या काही वर्षामध्ये एक मंत्री म्हणून, त्याच्यानंतर एक आमदार म्हणून तिकडे आपली एक छाप सोडलेली आहे. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा, विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभेची निवडणूक हळूहळू जवळ येते, रंगतदार होत चालली. आज 29 तारीख, फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस. महाराष्ट्रामध्ये अनेक लढती या लक्षवेधी ठरणार आहेत. त्यापैकी 2 मतदारसंघांबद्दल आपण आज बोलणार आहोत. त्यातला एक मतदारसंघ म्हणजे माहीम आणि दुसरा मतदारसंघ म्हणजे वरळी. आपण या दोन्ही मतदारसंघांबद्दल बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी सर. स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स मध्ये. सर, पहिला आपण माहीम बद्दल मला विचारायचंय. माहीम मध्ये यंदा 3 सेना एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या आहेत. पहिली आहे अर्थात ती उद्धव ठाकरेंची शिवसेना, महेश सावंत. अर्थात म्हणण्यापेक्षा अर्थात आधी अमित ठाकरे उभे राहिले, त्याच्यामुळे या मतदारसंघाची चर्चा होते. उभे आहेत ते अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून. दुसरे आहेत एकनाथ शिंदे, त्यांच्या शिवसेनेचे सदा सरवणकर, जे चर्चेत राहिले होते जेव्हा एकनाथ शिंदेंनी महायुती केली होती भाजप सोबत. जेव्हा गेले होते तेव्हा ते चर्चेत राहिले होते. गुवाहाटीला एकनाथ शिंदेसोबत गेले होते. आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत उभे आहेत. या तिन्ही सेनेमध्ये ती लढत होत आहे. कशी होईल ही लढत? काय वाटते, काय दिसतंय तुम्हाला? मुंबईतला सगळ्यात चर्चा झालेला मतदारसंघ म्हणजे माहीम मतदारसंघ. खरं तर या दिवाळीचं वातावरण आहे. या दिवाळीमध्ये फटाके मुंबईत खूप वाजवले जातात, पण राजकीय फटाके सध्या मुंबईत खूप वाजत आहेत. त्यातला पहिला मतदारसंघ खर तर त्याच्या आधी, माहीम मतदारसंघाच्या आधी वरळी हा मतदारसंघ चर्चेतला होता, कारण ठाकरे त्या मतदारसंघात निवडणूक लढवत होते, आदित्य ठाकरे. पण त्याच्यासोबतच अमित ठाकरे यांनी राजकारणात त्यांचा अधिकृत सक्रिय राजकारणात किंवा आपण ज्याला म्हणू शकतो लेजिस्लेचर पॉलिटिक्स मध्ये त्यांनी जो आहे तो प्रवेश केला आणि तो मतदारसंघ निवडला अमित ठाकरेंनी माहीम. खरं तर माहीम मधनं लढणार की भांडूप मधनं लढणार हा प्रश्नचिन्ह होता. आणि अमित ठाकरेंनी अखेर माहीम मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याचा, अमित ठाकरेंनी म्हणजे अर्थात राज ठाकरे यांनी तो निर्णय घेतला आणि अमित ठाकरेंना माहीम, ज्या भागात राज ठाकरे राहतात, दादर माहीम या मतदारसंघात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला असं वाटत होतं की राज ठाकरेंनी मिसफायर का केली. तो मतदारसंघ सदा सरवणकर हे तिकडे सिटिंग आमदार आहेत, महेश सावंत हे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत. असं असताना तिकडे अमित ठाकरेंना उमेदवारी देऊन राज ठाकरे नक्की काय साध्य करू इच्छितात, त्यांची मिसफायर तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. स्वाभाविक सगळ्यांच्या मनात आला. पण जसजसे दिवस पुढे जायला लागले तसतसं जो सगळ्यात कन्फर्म उमेदवार तिकडचा मानला जात होता सदा सरवणकर, त्यांच्याच अस्तित्वाविषयी त्या मतदारसंघाच्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. कारण सदा सरवणकर यांनी निवडणूक ही लढवायची की नाही एवढं मोठं प्रश्नचिन्ह तिकडे उपस्थित झालं. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्याच शिवाजी पार्क मैदानामध्ये राज ठाकरेंनी महायुतीला लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला बिनशर्त पाठिंबा. आता या मैत्रीचं, या उपकाराचा आपण राजकीय उपकार म्हणू शकतो, परतफेड करायची वेळ होती. नक्की कोणी बोलत नव्हतं, मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची हा प्रश्न होता. आणि ती भूमिका पहिली सुरुवात केली. उमेदवार अमित ठाकरे असतील का याच्याविषयी चर्चा सुरू झाली. महायुती समर्थन देणार का, मग सदा सरवणकर यांचा या सगळ्या राजकीय समीकरणांमध्ये राजकीय बळी जाणार का, अशी चर्चा सुरू होती. सदा सरवणकरांच्या समर्थकांनी आक्रमकपणा दाखवत तिकडे आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला किंवा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं सुरू असताना दुसऱ्या बाजूला अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरायची तयारी करते. मनसेनी कंबर कसते आपण बघितलं. स्वतः शर्मिला ठाकरे डोर टू डोर जाऊन त्यांचा प्रचार करते. त्यामुळे महेश सावंत हे तिसरे या मतदारसंघातले उमेदवार होते. महेश सावंत हे गेल्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या विरुद्ध
म्हणजेच सदा सरवणकर यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून ते लढले होते. त्यांना तिकीट मिळालं नाही. सदा सरवणकर यांना त्यांनी तिकीट दिलं म्हणून ते अपक्ष लढले होते. महेश सावंत यांनी बऱ्यापैकी मतं तिकडे घेतली होती. म्हणजे सदा सरवणकर आणि महेश सावंत यांचं राजकीय वैमनस्य हे जुनं आहे. त्यामुळे दोघंही एकमेकांचा पराभव करण्याचा तिकडे प्रयत्न करणारे नक्की होतं. मात्र कहाणी में ट्विस्ट आ गया जेव्हा अमित ठाकरेंची तिकडे एंट्री झाली आणि अमित ठाकरेंची एंट्री झाल्यावरती फटका कोणाला बसेल तो थेट सदा सरवणकरांना बसला. म्हणजे सदा सरवणकरांनी त्याचा विचार केला नव्हता. आता राहिला प्रश्न जसं तुम्ही विचारलं की लढाई कशी होईल, ताकद कशी होईल. त्या भागामध्ये सदा सरवणकर यांची एक वैयक्तिक वोट बँक आहे. सदा सरवणकर यांची वैयक्तिक ताकद आहे. दादर शिवाजी पार्कचा काही भाग असेल, माहीमचा काही भाग असेल, या भागामध्ये सदा सरवणकर यांची ताकद आहे. तर आपण दुसऱ्या बाजूला बघितलं तर महेश सावंत उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांचं प्रभादेवी जो मेन भाग आहे त्या भागामध्ये एक त्यांची ताकद आहे. दादर किंवा दादर प्रभादेवीच्या मधला जो भाग आहे, जाखादेवी असेल, दादर असेल, या भागात महेश सावंत यांची ताकद आहे. महेश सावंत यांना ऍडव्हान्टेज यावेळेला जर का काही असेल तर ते सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून दुसऱ्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणं हे थोडस त्यांचं जे राजकीय जे एक समीकरण मांडलं जातं किंवा गद्दार हे लेबल राजकीय दृष्ट्या लावलं जातं त्या टॅग खालती बसणारं एक व्यक्तिमत्व असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे एक ते ऍडव्हान्टेज आहे की सदा सरवणकर यांच्या भूमिकेविषयी तो प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार आहे. दुसरा मुद्दा झाला अमित ठाकरेंचा. तर अमित ठाकरे म्हणजेच राज ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची एक ताकद या भागामध्ये आहे. नितीन सरदेसाई हे या भागातले आमदार होते आणि नितीन सरदेसाईंनी बऱ्यापैकी तिकडे जी त्यांची ताकद आहे ती बांधली होती. मात्र नितीन सरदेसाई थोडेसे कॉर्पोरेट प्रकारचे व्यक्तिमत्व असल्यामुळे लोकांमधला त्यांचा वावर कमी होता म्हणून गेल्या निवडणुकीत त्यांचा सदा सरवणकरांकडे पराभव झाला. सदा सरवणकर हे लोकांमध्ये जाणारे आहेत, लोकांशी टच मध्ये असलेले आहेत, लोकांशी भेटणारे आहेत, लोकांशी बोलणारे आहेत. सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर जो आहे तो तिकडे नगरसेवक आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांचा महेश सावंत आणि सदा सरवणकर यांचा प्रचंड जनसंपर्क आहे. तर दुसऱ्या बाजूला खुद्द राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित राज ठाकरे उतरले. त्यामुळे अगदी कुठलीच शंका नाहीये ही लढत अतिशय रंगतदार होणार. अतिशय त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणू शकतो ट्रायंगल लढत झाली, त्रिकोणी लढत झाली तर त्याच्यामध्ये नक्की कोणाचा विजय होईल हे सांगता येणार नसलं तरी भाजपाने जर का अमित ठाकरेंना सपोर्ट केला तर अमित ठाकरे यांचं पारडं थोडंसं जड असेल. राहिला प्रश्न सदा सरवणकर यांचा. तर सदा सरवणकर काय भूमिका घेतात हे तितकंच महत्वाचं असणार आहे. कारण सदा सरवणकर यांनी ताकद दाखवण्याचा आज प्रयत्न केला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना. पण त्याच वेळी एक गोष्ट कॉग्निशिबल आहे किंवा दखलपात्र गोष्ट अशी आहे की 9 वाजल्यापासून कार्यकर्ते तिकडे वाट बघत होते. मात्र सदा सरवणकर कार्यकर्त्यांना कुठली कल्पना न देता भाजपाच्या 2 ते 3 लोकांसोबत जाऊन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. याच्यामध्येच अनेक गोष्टींची जी ज्याला आपण म्हणू शकतो मेघ आहे ती आपल्याला काय करावी लागेल. कारण कुठेतरी कॉन्फिडन्स सदा सरवणकरांचा जो आहे तो कमी दिसतोय. या महायुतीचं समर्थन द्यावं अशी भूमिका जरी असली तरी सदा सरवणकरांना एबी फॉर्म जो दिला गेला तो उमेदवारी जाहीर केल्या केल्या दिला गेला. मनसेची भूमिका काय घ्यायची, अमित ठाकरेंविषयी काय भूमिका घ्यायची हे त्याच्यानंतर ठरलं. सदा सरवणकर यांच्या पथ्यावर पडलेली हीच गोष्ट आहे. जर का त्यांना त्यावेळी एबी फॉर्म दिला गेला नसता पूर्वी तर कदाचित आज सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज एबी फॉर्म वरती उद्धव एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरती भरला नसता. पण अमित ठाकरे यांची उमेदवारी किंवा त्यांना समर्थन द्यायचा विषय येण्याच्या आधी सदा सरवणकरांना एबी फॉर्म दिला गेला होता. तेच त्यांच्या पथ्यावर पडलं आणि म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म भरलेला आहे. कदाचित ते नसतं झालं तर चित्र वेगळं असू शकलं असतं. अर्थात त्यांनी अपक्ष फॉर्म भरला असता का तर तोही शक्यता नाकारता येत नाही. अजूनही 4 तारखेपर्यंत वेळ आहे. सदा सरवणकर यांच्यावरती उमेदवारी मागे घेण्यासाठी जे आहे ते त्यांची मनधरणी केली जाऊ शकते. कुठलाही उमेदवार जो आहे तो एक सेफर साईड म्हणून एक पक्षाचा एबी फॉर्म आणि एक नुसता अपक्षासारखा एक फॉर्म जो आहे तो भरलेला असतो. त्यामुळे सदा सरवणकर यांनी सुद्धा 2 उमेदवारी अर्ज भरलेले. जर का पक्षाचा दोन्ही अर्ज व्हॅलिड ठरले, दोन्ही अर्ज वैध ठरले आणि उमेदवारी त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची मागे घ्यावी लागली, युती धर्म पाळावा लागला किंवा युतीचा निर्णय म्हणून पाळावा लागला तर त्यांचा तो दुसरा फॉर्म ते मागे घेतील की नाही याच्यावरती सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अवलंबून असणार आहेत. महेश सावंत यांनी सुद्धा ताकद लावायला सुरुवात केली आहे. त्यांच्याकडे एकनाथ शिंदे यांच्या सोबत सदा सरवणकरांचं जाणं, त्या भागातल्या मतदारांनी दिलेला कौल जो आहे तो झुडकारून किंवा त्याला ठोकर मारून दुसऱ्यांसोबत जाणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सदा सरवणकर यांचे अनेक वादग्रस्त मुद्दे झाले, अनेक आरोप झाले. गोळीबाराचं प्रकरण
असे अनेक विषय झाले, ते त्यांना जे आहे ते लढू शकतात. अनेक वेळा त्यांच्या घरामधल्या कुटुंबाची जी एक अँटी इन्कम्पन्सी आहे, कारण दोन लेवल अँटी इन्कम्पन्सी आहे. सदा सरवणकर स्वतः आमदार आहेत, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर हा सुद्धा तिकडचा नगरसेवक आहे. त्यामुळे इतके वर्ष सत्तेत राहिला ते किंवा महत्वाची पदं असल्यानंतर सत्ताधाऱ्यांविषयी म्हणजे तिकडे जो सत्तेत आहे त्यांच्याविषयीचं मत म्हणजे अँटी इन्कम्पन्सी फॅक्टर तो सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. अमित ठाकरेंच्या एंट्रीमुळे कहाणीमध्ये एकदम ट्विस्ट आलाय, चुरशीचा सामना होईल. मात्र पूर्ण काय घडामोडी होणार, कशा पद्धतीने निकाल लागणार हे 4 तारखेला स्पष्ट होईल. पण आता तरी जे चित्र आज दिसतंय, त्रिकोणी लढत आज दिसते आणि त्याच्यामध्ये काटेकी टक्कर होईल. कुठलाही उमेदवार हा जो सगळे म्हणू शकतो की तुल्यबळ आहेत, कुठलाही उमेदवार कमजोर तिकडे मानून चालणार नाही. कारण शेवटी भाजपा कोणाच्या मागे उभी राहते, सदा सरवणकरांना भाजपा मदत करते का, राज ठाकरेंच्या अमित ठाकरेंना भाजपा छुपी मदत करते की खुली मदत करते, आणि महेश सावंत आपली शिवसेनेची सगळी ताकद कशी लावतात या गोष्टींवरती सगळ्या गोष्टी पुढच्या अवलंबून असणार आहेत. सर, सगळीकडे सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. मला त्या शक्यतेवरच एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे असा की सदा सरवणकरांनी समजा आपले उमेदवारी दोन्ही उमेदवारी अर्ज अपक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेकडूनचा उमेदवारी अर्ज मागे घेतले दोन्ही अर्ज, तर महेश सावंत विरुद्ध अमित ठाकरे ही लढत कशी होईल आणि उमेदवारी मागे घेतल्याचा फायदा अमित ठाकरे यांना होईल का? निश्चित सदा सरवणकर यांनी उमेदवारी जर का मागे घेतली तर फायदा हा सदा सरवणकरांच्या उमेदवारी मागे घेण्याचा अमित ठाकरेंना निश्चित होऊ शकतो. त्याची 2-3 महत्वाची कारणं आहेत. सदा सरवणकरांना जर का अशी भूमिका घ्यायची वेळ आली तर ते निश्चितच अमित ठाकरेंसाठी ती भूमिका घेतली तरी महेश सावंत पडावा यासाठी ते महेश सावंतांना मदत करणार नाहीत, अमित ठाकरेंनाच मदत करण्याची शक्यता आहे. कारण महेश सावंत हा राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी त्यांच्या पक्षाच्या एका पक्षातला होता. त्यामुळे उद्या जर का महेश सावंत यांना त्यांनी मदत केली, अमित ठाकरेंना पाडण्याचा प्रयत्न केला, तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा नवीन पुढच्या निवडणुकीत राजकीय समीकरण जुळवताना सदा सरवणकरांना महेश सावंत हा राजकीय दृष्ट्या डोईजड होऊ शकतो किंवा डोकेदुखी ठरू शकतो. म्हणून ते आपला एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून सदा सरवणकर ते महेश सावंत यांना त्यावेळी मदत करणार नाहीत असं मला वाटतं. जर का तशी भूमिका घ्यायची वेळ आली तर काहीतरी महत्वाच्या निर्णय किंवा महत्वाची कमिटमेंट ही पदरात पाडूनच सदा सरवणकर ती भूमिका घेणार आहेत. कारण सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर नगरसेवक आहेत. त्यांची मुलगी प्रिया गुरव या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे जर का आता मागे घ्यायचं आलं तर एखादं मोठं म्हाडासारखं महामंडळ असेल, विधान परिषद असेल आणि घरच्या दोन्ही त्यांची जी मुलं आहेत त्यांना येणाऱ्या काळात राजकीय दृष्ट्या सेटल करण्यासाठी किंवा राजकीय स्थिरता देण्यासाठी ज्या कमिटमेंट पाडून घ्यायच्या आहेत पदरात त्या सदा सरवणकर पाडून घेतील. पण आजची भूमिका त्यांची बघता सदा सरवणकर हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मदत नाहीये. दबाव आहे निश्चितच. मी स्वतः असताना सदा सरवणकरांना विचारलं की दबाव टाकता तेव्हा कोणाचा दबाव आहे तुमच्या, तर ते आहे तुम्हालाही माहिती. म्हटलं मग शिवाजी पार्कला तुमचे शेजारी आहे त्यांचाच दबाव आहे का? माझा रोख राज ठाकरेंकडे होता तेव्हा त्यांनी आधी हसत हा विषय टाळला की तुम्हालाही माहिती आहे माझ्यावरती कोणाचा दबाव आहे. याच्यावरनं आपण समजायला हवं की उमेदवारी मागे घ्यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं राज ठाकरेंकडनं त्यांची मनधरणी, आपण दबाव हा शब्द वापरायचा नाही, आपण त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणावं लागेल. आणि राज ठाकरे तो प्रयत्न 4 तारखेपर्यंत करतील की उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत. सदा सरवणकर यांनी जर का उमेदवारी मागे घ्यायचा निर्णय घेतला मग त्यांच्या राजकीय अपरिहार्यता त्याच्यामध्ये असो, राजकीय दृष्ट्या काही गोष्टी पदरात पाडून घेण्याचा निर्णय असो किंवा एकनाथ शिंदे यांच्याशी असलेल्या कमिटमेंटमुळे जर का तो निर्णय त्यांनी घेतला तर निश्चितच या दादर माहीम या मतदारसंघामध्ये अमित राज ठाकरे यांची निवडून येण्याची जी शक्यता आहे ती अधिक ठळक होती. तर मला माहीम मतदारसंघाबद्दल आणखी एक प्रश्न पडलाय, तो म्हणजे हे तिन्ही जे महत्वाचे उमेदवार आहेत त्यांची आपापली मतं किंवा त्या पक्षाची आपापली मतं तिकडे ठरलेली आहेत का, का ती प्रसंगानुसार वेळेनुसार फ्लोट होत असतात? म्हणजे मनसेचा आपापला मतदार आहे, उद्धव ठाकरेंचा आपापला तिकडे मतदार आहे, एकनाथ शिंदेच्या पक्षाचा आपापला मतदार आहे, असं काही दिसतंय का तुम्हाला आता? निश्चितच त्या मतदारसंघात त्या माहीम मतदारसंघात कमिटेड वोटर्स नक्कीच आहेत. पण या सगळ्यामधला जो एक मध्य धागा जो आहे ना या मतदारसंघामधला तो म्हणजे मराठी माणूस. मग त्याच्यामध्ये मराठी माणसांमध्ये अगदी झोपडपट्टीत राहणारे मराठी माणसं सुद्धा आहेत, चाळीत राहणारी सुद्धा आहेत आणि शिवाजी पार्क सारख्या ज्याला आपण म्हणू शकतो
उच्चभ्रू वस्तीमध्ये किंवा उच्चभ्रू भागामध्ये राहणारा मराठी मतदार सुद्धा आहे. आपण या भागाची रचना जर का लक्षात घेतली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं ज्याचे भावनिक नातं असलेलं शिवसेना भवन सुद्धा याच भागामध्ये आहे. बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ याच भागामध्ये आहे. बाळासाहेबांचं येणाऱ्या काळात होणारं स्मारक सुद्धा याच भागामध्ये आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं स्मारक आहे. संयुक्त महाराष्ट्राचं स्मारक आहे. आणि अमित राज ठाकरे यांचं घर सुद्धा याच मतदारसंघात आहे. त्यामुळे मराठी माणूस हाच इकडचा केंद्रस्थानी असलेला जो मतदार आहे आपल्याला म्हणावं लागेल. पण याच मतदारामध्ये मराठी वोट बँक आहे ती 3 भागामध्ये विभागली इकडे जाते. ती म्हणजे मनसे, अमित ठाकरे, राज ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता जर का आपण बघितलं तर दिवाळीच्या वेळेला दीपमहोत्सव साजरा करते. प्रचंड मोठा दीपमहोत्सव मनसे साजरा करते. नेहमीपेक्षा जास्त रोषणाई केली आहे. अधिकाधिक मराठी माणसांना तिकडे आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठी माणूस हा अजेंडा आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सुद्धा इथे मराठी माणूस हाच अजेंडा आहे. आणि ते सुद्धा या मराठी माणसाला आपल्याला इकडे खेचण्याचा प्रयत्न करणार. आणि अर्थातच महेश सावंत हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी जोडलेले आहेत. त्यांचाही तोच अजेंडा असणार आहे. सदा सरवणकर यांचा सुद्धा मराठी माणसाचा हा अजेंडा असणार आहे. त्यामुळे इथे मराठी वोट बँक ही 1/3 अशी वोट बँक होणार आहे. मराठी वोट बँकचं 3 हिस्स्यामध्ये इथे विभाजन होणार आहे. ज्याची ज्याच्याशी कमिटमेंट आहे, ज्याची ज्याच्याशी आपुलकी आहे, किंवा ज्या उमेदवार ज्या पक्षाची ज्याला आपुलकी वाटते किंवा आपलेपणा वाटतो त्याला ते मतदान केलं जाईल. सुशिक्षित मतदार मोठ्या संख्येने आहेत. आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपण इकडे नाकारून चालणार नाही. माहीमचा एक खूप मोठा भाग म्हणजे माहीम कॉजवेच्या कोळीवाड्यापासून जो भाग सुरू होतो तो एक मोठा भाग या मतदारसंघात येतो. तिकडे माहीमचा दर्गा आहे आणि त्याच्या आसपास मुस्लिम वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. तिकडची मुस्लिम वोट बँक ही 30,000च्या आसपास जी माझ्या माहितीनुसार ती खूप मोठी वोट बँक आहे. आणि गेल्या लोकसभेची जर का समीकरणं बघितली, महाविकास आघाडीची समीकरणं जर का बघितली तर मुस्लिम वोट बँक जी आहे ती निर्णायक ठरली होती. आणि ती वोट बँक महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेली होती. आणि त्याच्यामुळे अनेक मतदारसंघामध्ये निकाल वेगळा दिसून आला होता. आपण सातत्यानं माहीम दादर भागातल्या मराठी मतदारांचा विचार करतोय. मात्र मला जर का विचाराल तर माहीम मधली माहीम पांढरा माहीम किंवा दादर याच्या मधली जी माटुंगा त्या भागातली जी मुस्लिम वोट बँक आहे ती अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. कारण एका बाजूला मराठी वोट बँक 3 हिस्स्यामध्ये किंवा 3 भागांमध्ये विभाजन होतंय त्याचं. मात्र तसं असताना मुस्लिम वोट बँक जी आहे माहीम भागातली ती इंटॅक्ट आहे. एक गठ्ठा मुस्लिम वोट बँक तिकडे आहे. त्यामुळे ती वोट बँक कोणाच्या बाजूनी जाते, तिच्या मतांचं काही विभाजन होतंय का? कारण भाजपाच्या जवळ ही वोटर्स कधीच नव्हती. त्यामुळे जर का त्यांचा आपुलकी असेल तर सदा सरवणकर यांच्या माध्यमातून गेले काही वर्ष केलेलं काम असेल, समाधान सरवणकरनी केलेलं काम असेल, महेश सावंत यांनी त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये त्या मतदानाचं कसं विभाजन होत आहे ते महत्वाचं असणार आहे. राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या भूमिकेमुळे या भागातले मतदार जे आहेत विशेषतः मुस्लिम वोट बँक ही राज ठाकरे यांच्या मागे उभी राहील की नाही याबाबत माझ्या मनात प्रश्नचिन्ह आहे. कारण त्या दर्ग्यावरचं बांधकाम असेल किंवा बोग्याचा विषय असेल असे अनेक विषय यांची भूमिका जी आहे ती राज ठाकरेंनी घेतली. आणि आपण किती नाही म्हटलं तरी ह्या भूमिका आणि त्याचे अंडरकरंट हे राजकीय पक्षांना निवडणुकीत जाणवतात, त्यांना ते सहन करावे लागतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मागे वोट बँक उभी राहील की नाही हे सांगता येत नाही. सदा सरवणकर यांच्या मागे या भागातली मुस्लिम वोट बँक जर का उभी राहिली तर त्यांनी केलेलं काम, त्यांच्याशी असलेली त्यांची संपर्क, त्यांच्याशी असलेली कमिटमेंट या गोष्टींमुळे जर का वोट बँक झाली डिव्हिजन तर ते उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि सदा सरवणकर यांच्यामध्ये होईल. त्यामुळे ही वोट बँक सुद्धा जी आहे ती महत्वाची आहे. या वोट बँकचं अस्तित्व नाकारून चालणार नाही. सर, मला आता वरळी विधानसभा मतदारसंघाबद्दल प्रश्न विचारायचा आहे. तिकडे ही अशी स्थिती आहे, 3 सेना एकमेकांविरुद्ध लढतायत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्थात आदित्य ठाकरे आहेत, त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे आहेत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा आहेत. मिलिंद देवरा खासदार राहिलेले आहेत. तर ही लढत कशी असेल, काय वाटते तुम्हाला? काय अंडरकरंट दिसतात या विधानसभा मतदारसंघातले? सगळ्यात आधी आपल्याला वरळी या मतदारसंघाचा फ्लेवर लक्षात घेणं गरजेचं. कारण वरळी हा मतदारसंघ असा मतदारसंघ आहे जिकडे अतिशय छोटेसे गल्ले असलेले, अतिशय 10x10ची घरं असलेली, अतिशय समुद्राच्या बाजूला असलेला पण मोठ्या संख्येने असलेला कोळीवाडा सुद्धा आहे.
या कोळीवाड्यामध्ये कोळी समाजाची लोक, त्यासोबतच मुस्लिम नाखवा समाजाची जी लोक असतात ती सुद्धा तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे हा एक भाग झाला कोळीवाड्याचा, वरळी कोळीवाड्याचा भाग. तिकडनं मधला जो भाग आहे तो कॉस्मोपॉलिटिन आहे. ख्रिश्चन लोक त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. आणि तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे उच्चभ्रू वस्ती, म्हणजे अगदी अनेक अनेक मोठी व्यवसायामधली बिझनेसमॅनची नावं ही त्या मतदारसंघात राहतात. त्यामुळे सर्व टप्प्यातली किंवा सर्व भागातली जी माणसं आहेत ते या मतदारसंघात आहेत. वेगळा फ्लेवर आहे. तुम्ही जर का एक समीकरण घेऊन चालाल तर ते तिकडे नक्कीच चालणार नाही. तिकडचा उमेदवार हा हा सर्वसामान्य लोकांशी कनेक्ट होणारा असावा, तो केमचो वरळी बोलणारा असावा आणि हावर यू वरळी वरळी बोलणाराही असावा. त्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसणारे हे तिन्ही उमेदवार आहेत असं आपल्याला म्हणू शकतो आपण. सगळ्यात जी सुरुवात करूया ती संदीप देशपांडे यांच्यापासून. संदीप देशपांडे या भागामध्ये दादर माहीममध्ये शिवाजी पार्कच्या भागामध्ये ते नगरसेवक होते. मनसेचा सातत्यानं माध्यमांच्या समोर येणारा, बाजू मांडणारा एक आक्रमक चेहरा म्हणून संदीप देशपांडे यांची तिकडे ओळख आहे. संदीप देशपांडे हे सगळ्यात प्लस पॉईंट त्यांचा म्हणजे अप्रोचेबल आहे. रोज सकाळी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरती संदीप देशपांडे चहा पिताना प्रत्येकाला भेटतात. कोणी अप्रोचेबल असतं, पण त्यांचं हे अप्रोचेबल असणं निवडणुकीत त्यांना उपयोगी पडेल का, तर माझं याच्यावरती स्पष्ट मत आहे नाही. ते अप्रोचेबल असणं त्यांना स्पष्टपणे होणार नाही, कारण त्याच्यासोबत त्यांना काम करणारं एक व्यक्तिमत्व तिकडे हवं आहे. संदीप देशपांडे यांनी काम करत नाही असं माझं म्हणणं नाहीये, पण आदित्य ठाकरेंनी गेल्या काही वर्षामध्ये एक मंत्री म्हणून, त्याच्यानंतर एक आमदार म्हणून तिकडे आपली एक छाप जी आहे ती सोडलेली आहे. वरळीच्या कोळीवाड्यांमध्ये आतमध्ये लोकांशी संवाद साधणारा, त्यांच्याशी आपलेपणा असणारा एक उमेदवार तिकडे असावा लागतो. ते पूर्ण करण्याचे प्रयत्न जे आदित्य ठाकरेंनी केले. आता तिसरा उमेदवार जो इथे एक आहे तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एक उच्च शिक्षित, ज्याला आपण म्हणू शकतो, उमेदवार आहेत. सुशिक्षित उमेदवार आहेत. संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव मिलिंद देवरांना आहे. कारण आधी काँग्रेसच्या मध्ये ते होते तेव्हा टेलिकॉम राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं. त्यामुळे शासकीय आणि प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव त्यांच्या मागे आहे. खासदार होते दक्षिण मुंबईचे. आणि एक सुशिक्षित जो त्या भागातल्या लोकांना अपील असणारा किंवा अपिलिंग असणारा चेहरा तो आहे. पण जर का या सगळ्या याच्या गोष्टींमध्ये बघितलं तर मला विचाराल तर माझं वैयक्तिक हे मत आहे की ह्या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांचं पारडं जे आहे ते जड आहे. आदित्य ठाकरे यांची उमेदवारी ही अधिक तिकडे सक्षम मानली जाते. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेत निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. दुसऱ्या नंबरवरती मिलिंद देवरा असण्याची शक्यता मला वाटते. आणि संदीप देशपांडे हे तिसऱ्या नंबर क्रमांकावरती होते. जर का संदीप देशपांडे यांना मनसेने पाठिंबा दिला, माफ करा, संदीप देशपांडे यांना महायुतीने पाठिंबा दिला असता तर चित्र कदाचित वेगळं असू शकलं असतं. मात्र इथे आता मतांचं विभाजन होणार आहे. तिन्ही सेना इथे सुद्धा लढताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आहे. त्यामुळे तीन सेना इकडे लढत आहेत. मराठी मतांचं विभाजन हे पुन्हा एकदा इथे होणार आहे. त्यामुळे मराठी मतांचं विभाजन झाल्यानंतर इतर भाषिकांची जी मतं आहेत ती एक गठ्ठाबद्ध कोणाला पडतात, त्याचं विभाजन होतं का, त्याच्यामध्ये त्याचं कसं ध्रुवीकरण होतं, यावरती अनेक पुढची समीकरणं जी आहेत ती अवलंबून असतील. तर मला आता शेवटचा प्रश्न, मुंबई ओव्हरऑल कशी दिसते तुम्हाला? मुंबईमध्ये कशी निवडणूक असेल? एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असं काही चित्र दिसतंय? भाजप किती जोर लावते? आणि मुंबईमध्ये लोकसभेची जी निवडणूक झाली होती त्या निकालांचा काही परिणाम येते विधानसभाच्या निवडणुकांवर होताना तुम्हाला दिसतोय का? काय दिसतंय ओव्हरऑल मुंबईमध्ये चित्र? लोकसभेच्या निकालाचा परिणाम कितपत होईल हे आता सांगणं थोडंसं कठीण वाटतंय मला. पण निश्चितच जी समीकरणं लोकसभेला होती तीच समीकरणं त्या भागात असतील याची आपण शाश्वती दिली जाऊ शकत नाहीये. कारण लोकसभेला कॅनव्हास खूप मोठा असतो, लोकसभेची समीकरणं वेगळी असतात, लोकसभेची भूमिका वेगळी असते, लोकसभेची मतदान करण्याचं कारण हे वेगळं असतं. पण जसे आपण मायक्रो लेवलला जातो, खालच्या लेवलला जातो, तसं मतदारांचं मतदान करण्याचं आणि उमेदवार निवडण्याचं किंवा आपला आमदार निवडण्याचं कारण हे बऱ्याच अंशी पॉलिटिकल पार्टी टू पर्सनल होत असतं, जनरलाइज टू पर्सनल होत असतं. ते तेव्हा एका नेत्याला, एका पक्षाला केंद्रात सत्तेत बसवायचं असतं. पण जेव्हा वॉटर गटर मीटरचा प्रश्न येतो तेव्हा
तो विषय हा आमदाराकडे जातो. त्यामुळे आपलं काम करून देणारा आमदार, आपल्याला मदत करणारी व्यक्ती ही पहिल्यांदा महत्वाची असते. त्यामुळे मुंबईमध्ये पक्ष याच्यापेक्षा अनेक वेळा व्यक्ती बघितली जाते आणि त्याच्यामुळे समीकरणं जी ती लोकसभेची असतीलच असं शक्यता आम्ही सांगू शकत नाही. होणार नाहीत असं माझं म्हणणं नाही, पण असतीलच असंही नाही. काही वेगळी समीकरणं असू शकतात. काही वेगळी जी उमेदवार आहेत ते निवडून येऊ शकतात. कारण आत्ता कोण असेल याच्याविषयी सांगायचं झालं तर काटेकी टक्कर मुंबईमध्ये होईल, नेक टू नेक होईल. महायुती महाविकास आघाडी यांच्यामध्ये नेक टू नेक टक्कर होईल. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असणार आहे तो बंडखोरीचा. कारण काही मोठ्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपसाठी अत्यंत अभेद्य गट, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सगळ्यात जास्त अभेद्य गट जर का भाजपचा असेल तर तो मुंबईमधला उत्तर मुंबई मतदारसंघ आहे. लाखांचं 5-5.5 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य होतं ते 3-3.5 लाख 4 लाखावरती आता आलेलं आहे. पण अतिशय सेफ मतदारसंघ तो म्हटला जातो. पण तो मतदारसंघ ज्यांनी बांधला तर गोपाळ शेट्टींनीच अपक्ष उमेदवारी अर्ज भरले. मुंबादेवीमध्ये अतुल शहानी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. त्यामुळे काय नक्की चित्र होणार त्याच्याविषयी अजूनही एकदम अस्पष्टता आहे. अजूनही अनेकांचे पाय एकमेकांच्या पायात गुंतलेले आहेत. त्यामुळे काय होणार, अंडरकरंट काय आहे, ते जसजसा प्रचार पुढे जाईल, जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येईल, जसजसा मतदानाचा दिवस जवळ येईल आणि मतदान होईल तेव्हाच हळूहळू या गोष्टी स्पष्ट होतील. पण आताची तरी मुंबईची परिस्थिती ही कोणही एकदम अगदी ज्याला आपण म्हणतो पूर्ण क्लीन पद्धतीने पुढे जाणार नाही. नेक टू नेक लढाई होईल, काटेकी टक्कर होईल. कुठल्याही पक्षाने मुंबईतल्या आपण जिंकणार, कुठल्याही उमेदवाराने आपण जिंकणार हे हलक्यात घेतलं तर नक्कीच तिकडे त्याच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे प्रत्येक जण समोर अगदी कमी तुलनेने ताकदीचा उमेदवार असला तरी गांभीर्यानं या गोष्टी घेत आहेत आणि प्रत्येक जण आपली उमेदवारी टिकवण्याचा आणि निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आता सध्या तरी मुंबईमध्ये नेक टू नेक टक्कर मला दिसून येते. सर बरोबर आहे. जसजशी निवडणूक जवळ येत जाईल तसं चित्र स्पष्ट होत जाईल. आणि महत्वाचं म्हणजे 4 तारखेला 4 तारखेपर्यंत कोण कोण उमेदवारी अर्ज मागं घेते त्यावरही चित्र स्पष्ट होत जाईल. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. माहीम, वरळी आणि ओव्हरऑल मुंबईत सध्या काय चित्र आहे, काय अंडरकरंट्स तुम्हाला दिसतात याबद्दल विश्लेषण केलं. खूप खूप आभार. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू.